नमस्कार. एमई अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मदत करत असते आणि यावर्षी एमईए एका इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन करत आहे आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत टेकनेट गॅबियनचे सर्वेसर्वा माननीय श्री सचिन भामरे साहेब. नमस्कार साहेब. जय जाऊ. खरं तर टेकनेट गॅबियन याची सुरुवात कशी झाली आणि काय आहे टेकनेट गॅबियन म्हणजे नेमकं? टेकनेट गॅबियन बेसिकली 2018 साली मी नोकरी सोडल्यानंतर व्यवसायात पडायचा विषय घेतला. तर त्यावेळेस एक भागीदार म्हणून एक कंपनी स्थापन केल्यानंतर तर गॅबियनच्या व्यवसायात पडलो आम्ही. तर गॅबियन हा व्यवसाय म्हणजे रॉकफॉल रिटेन्शन, रॉकफॉल बॅरियर म्हणून जे काम करतं आणि स्लोप प्रोटेक्शन करता, स्लोप रिटेन्शन करता एक स्पेशल टेक्नॉलॉजी गॅबियन बॉक्सेस मध्ये जे दगड रचून ज्या भिंती केल्या जातात तर ते काम होय. तर त्याच्या व्यतिरिक्त रॉक अँकरिंग, रॉकफॉल नेटिंग, गनिटिंग अशा बऱ्याच प्रकारचे काम आम्ही करतो त्या अंतर्गत. तर हे एक स्पेशलाइज्ड काम म्हटलं तर स्पेशलाइज पण आहे, म्हटलं तर साधं पण काम आहे. पण याच्यामध्ये आम्ही जे सिंडिकेट एकत्र काम करतो त्याच्यामध्ये माझे सहकारी आहेत. काही जे एमटेक रुडकीहून झालेले आहेत, काही PhD रुडकीहून झालेले आहेत. तर त्यांच्या सोबत आम्ही डिझाईन वगैरे जे आहे एक प्रॉपर अभियांत्रिकी चांगला प्रस्ताव लोकांसमोर मांडतो आणि त्याच्यामधून ते काम कसं चांगल्या पद्धतीने होईल, गुणात्मकरित्या होईल त्याच्यावर आमचा भर असतो. काम करणारे भरपूर लोक आहेत पण त्यात चांगल्या पद्धतीने काम करणारे, अभियांत्रिकी पद्धतीने काम करणारे लोक कमी आहेत. सर, तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही नोकरी करत होता आणि त्याच्यानंतर मग यामध्ये आला, तर कसं काय? मी तसं स्वतः शिक्षण म्हटलं माझं तर मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर मी बऱ्याचशा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, जसे की बजाज ऑटो, व्हील्स इंडिया, थर्मॅक्स, एन्डुरन्स, ग्रुप अँड टोलिंग, असा जवळपास माझा 23 वर्षाचा प्रवास आहे. तसं बघितलं तर मला व्यावसायिक पार्श्वभूमी ही वडिलांकडूनच आल्या आहे. वडील 1968 ला साधारण BSc ॲग्री करून व्यवसायात पडले. BSc ॲग्री करून त्यांनी कृषी एक प्रकारे व्यवसाय करता करता समाजसेवा कशी करता येईल या हिशोबाने त्यांनी व्यवसाय चालू केला. बियाणं, खतं, औषधं यांचा आमचा पारंपरिक व्यवसाय होता वडिलांचा. त्यांनी कुठलीही नोकरी केलेली नाही. पण त्याच्यानंतर आपल्या समाजाला जो शाप आहे की नोकरीवाला मुलगा पाहिजे वगैरे, त्या ह्याच्याने मी नोकरीत अडकलो आणि गेली 23 वर्ष नोकरी केली. पण 23 वर्ष नंतर स्वतः करता जगावं आणि समाजाकरता काहीतरी करावं याकरता मी स्वतः 2018 चांगल्या हुद्द्याची नोकरी सोडली आणि व्यवसायात पडलो. व्यवसायात पडल्यानंतर आता हा आतापर्यंतचा माझा प्रवास आहे. अच्छा. आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता जिथे तुमच्या बिझनेस मध्ये चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मी टेकनेट गॅबियन नावाने काम सुरू केल्यानंतर मधल्या काळामध्ये BE सिव्हिल पण केलं आणि त्याच्या बेसवर मी बेसिकली एक गव्हर्नमेंट शासकीय लायसन काढलं PWDचं. त्याच्यामुळे माझा व्यवसाय GST रजिस्ट्रेशन जे मेसर्स सचिन शिवाजीराव भामरे या नावाने झालं. तर ते करत असताना मी शासकीय कंत्राट मिळवण्याचे प्रयत्न केले पण ते डायरेक्ट मिळू शकले नाही. पण माझ्या सिंडिकेटमध्ये बाबा जगताप म्हणून जे जिओलॉजिस्ट आहेत एमटेक रुडकीचे, तर त्यांच्या माध्यमातून एक सिंधी PWDचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून मला जवळपास 1 कोटीपेक्षा मोठं कंत्राट मिळालं जे उल्हासनगरचं मी आत्ताच मागच्या वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे. तो माझ्याकरता टर्निंग पॉइंट ठरला आणि त्या माध्यमातून जे सिंडिकेट उभं राहिलंय तर त्याच्या माध्यमातून पुढचे काही प्रोजेक्शन्स आहेत चांगले. तर कोकणामधला एक मोठा प्रोजेक्ट आहे माझा 4.5 कोटीचा जवळपास. तर तो सध्या थंड बस्त्यात गेल्यामुळे मला थोडासा सेटबॅक बसला. पण यस, तो परत मार्ग ओपन होऊन आणि मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा चांगल्या लोकांच्या संपर्क येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी व्यवसाय वृद्धीसाठी पर्याय शोधतोय. तर त्या पर्यायांचा एक भाग म्हणून मी बिल्डिंगचे रंगकामाचे पण सुरुवात केली आणि इंटरनल जे प्लास्टरिंग आहे तर प्लास्टिंगचं, जिप्समचं प्लास्टिंगचं काम पण चालू केलं. तर माझं आता नुकताच एक सॅम्पलिंग फ्लॅट्स म्हणून तेजराज बिल्डरचे काही कामं केलेत.
आत्ताचे अध्यक्ष जे आहेत विक्रमजी गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचं खाजगी जे फार्म हाऊस आहे तर त्याची माझी बोलणी चालू आहे गॅबियन रिटेनिंग हॉल करता. तर असे बरेचसे मार्ग MA मुळे ओपन होत आहेत असं मला वाटतं. आणि MA सोबत तुम्ही किती वर्षांपासून आहात? MA सोबत मी साधारण गेल्या 4 वर्षापासून आहे. आता तुम्ही MAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सुद्धा भाग घेतलाय, तर त्या एक्सपोची इम्प्रेसिव्ह अशी काय गोष्ट वाटते तुम्हाला? एक्सपोची इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे आजपर्यंत मराठा समाजाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एवढं मोठ्या प्रमाणातलं प्रदर्शन झालेलं नव्हतं आणि ते प्रदर्शन आज होऊ घातलेलं आहे आणि त्याच्याकरता जास्तीत जास्त मराठा बांधवांना त्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग दालन बुक करण्यापासून असो किंवा त्याच्यात आपल्या जास्तीत जास्त लोकांना तिथपर्यंत आणावं ही माझी सगळ्या लोकांना विनंती असेल. सर, MAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही सहभागी झालाच आहात, तर इतर उद्योजकांना काय सांगाल? MA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026 यामध्ये D11 या दालनामध्ये आम्ही आमचं स्वतःच्या व्यवसायासंदर्भात माहिती ठेवतो आहे. आपला स्टॉल बुक केलेला आहे. तर या MA एक्सपो मध्ये आपण पण आपल्या व्यवसायाचा सहभाग नोंदवा आणि आपल्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून घ्या. धन्यवाद.